रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हे करणार असाल तरच प्रेग्नंट राहात असा थंबनेल तुम्ही पाहिला असेल। हे करणार असाल तर म्हणजे निश्चित काय करायचं आहे, प्रेग्नंट होण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे। कारण प्रेग्नंट होण्यासाठी पुरुष आणि स्त्री या दोघांचीही आवश्यकता असते, हे नवीन सांगायला नको। आणि यांच्या शरीराचं टेम्परेचर लक्षात ठेवा, ती सायंटिफिकली प्रूव्हन झालेलं मी सांगतो। साधारण 35 अंश सेल्सिअसच्या पुढे ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत या टेम्परेचरमध्ये शरीराचं तापमान जास्तीत जास्त 39 सुद्धा खूप झालं लक्षात ठेवा, 37 अंश मिनिमम टेम्परेचर अगदी 33 पर्यंत असलं तरी चालतंय, परंतु मॅक्सिमम टेम्परेचर बॉडी टेम्परेचर जर 37 अंश सेल्सिअसच्या पुढे जर जात असेल तर तुम्ही प्रेग्नंट होऊ शकणार नाही। जरी प्रेग्नंट झाला तरी ॲबॉर्शन हे ठरलेलं आहे। मग बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका येतील की सर याच्यावरती काय उपाय नाहीत का? तर याच्यावरती उपाय भरपूर आहेत बाळांनो, फक्त आपण ते करत नाही। शरीराचं टेम्परेचर ऋतू कोणताही असू द्या मेंटेन करण्यासाठी लक्षात ठेवा, जिऱ्याची पावडर बारीक करायची। जिरे माहीत आहेत आपल्या स्वयंपाक खोलीमध्ये असतात, आणि ती पावडर एक अर्धा चमचा आणि सब्जाचे बी एक अर्धा चमचा एक ग्लासभर पाण्यामध्ये सायंकाळी भिजत घालायचे आणि हे पाणी सकाळी सकाळी प्यायचं। दररोज सकाळी सकाळी पाणी हे प्यायचं, फक्त उन्हाळ्यातच नाही तर बॉडी टेम्परेचर आपलं मेंटेन होण्यासाठी, शरीरामधील हीट संतुलन होण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय आहे। आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा केव्हाही दुपारच्या वेळेला ताक पिणं, कमीत कमी एक ग्लासभर ताक पिलं पाहिजे आहे। दररोज अवेलेबल नसेल तर एक 2-3 दिवसामधून ताक पिणं हे अतिशय महत्त्वाचं। कलिंगड, द्राक्षे हे काय खायचं, किंवा टरबूज, ही फळं तुमच्या आहारामध्ये आली पाहिजेत। आता ही फळं आपल्या शरीराचं टेम्परेचर पूर्णपणे मॅनेज करतात लक्षात ठेवा। दही ही दुपारच्या वेळेला, समजा आज थोडंसं दही भाजीमध्ये टाकून नव्हे, लक्षात ठेवा जेवण करताना दही आंबट जास्त नसावं, आपल्या खाण्यामध्ये येणं आवश्यक आहे। त्यानंतर आपला जो आहार आहे लक्षात ठेवा, तो शक्यतो उष्णता वाढवणारा नसावा। म्हणजे मांसाहारामध्ये मटण, चिकन हे आहार जे आहे यांचं म्हणजे करू नका असं म्हणत नाही, परंतु प्रमाणबद्ध असावं लक्षात ठेवा। शरीरातली उष्णता वाढली की तयार झालेला गर्भसुद्धा हा बाहेर पडतो। जे वस्तुस्थिती आहे ती मी सांगतोय। त्यानंतर सर्वात महत्त्वाची अलीकडच्या मुलामुलींना मी सांगू इच्छितो की टाईट वेअरिंग आणि गडद रंगाचे कपडे हे शक्यतो उन्हाळ्यामध्ये नको। टेम्परेचर मेंटेन करणारी आणि लाईट रिफ्रॅक्टेड असलेली कपडे म्हणजे पांढरं वस्त्र लक्षात ठेवा, किंवा फेंट कलरचे, ब्लॅक कलरचे तर कधीच वापरू नये। अगदी
हिवाळ्यात वापरण्याला परवानगी आहे, परंतु इतर वेळेला ब्लॅक कलरचे कपडे वापरू नये. इतर कोणतेही फेंट कलरची कपडे वापरा. आणि टाईट वेअरिंग का नको म्हणून सांगतोय, तर पुरुषामध्ये स्क्रॉटम हे बॉडीच्या क्लोजर आणले जातात की त्यावेळेला स्पर्म हे तयार होत नाही बॉडी टेम्परेचर आणि मॅच्युअरही होत नाही. त्याच्यामुळं पुरुषाने शक्यतो टाईट वेअरिंग अवॉइड करायचं. दिवसातून एकदा तरी किंवा आठवड्यातून 2-3 वेळा तरी नारळ पाणी जी अशी अपत्ये त्यांनी इतर फालतू गोष्टी खाण्यापेक्षा नारळ पाणी पिलं तर अतिशय चांगलं. आणि जेवणामध्ये सकाळच्याही सायंकाळच्याही जेवणामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे पुदिना. सकाळच्याही जेवणामध्ये भाजीमध्ये पुदिन्याची पानं किंवा कच्चं पुदिन्याचं पान जरी तुम्ही खाल्लं तरी सुद्धा त्याचा चांगलाच परिणाम होतो. आंघोळ शक्यतो गार पाण्याने करायची, गरम पाण्याने आंघोळ नको आहे, लक्षात ठेवा. अपत्यांना आपल्याला जन्म द्यायचा आहे म्हटल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करणं आणि शरीर व्यवस्थितरित्या ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पुढे सांगू इच्छितो. दिवसातून कमीत कमी 1-2दा तरी लिंबू पाणी प्यावं. लिंबू पाणी पिल्याने लक्षात ठेवा शरीराला ऊर्जा मिळते आणि भरपूर काही उष्णता जीवनसत्व C असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर काही उष्णता ही काढून टाकली जाते. थंड पाणी, माठातील पाणी लक्षात ठेवा की आपल्या पिण्यामध्ये यावं. कोल्ड्रिंक पूर्ण अवॉइड करणं आवश्यक. तुम्हाला वाटत असेल कोल्ड्रिंक्स, ऊसाचा रस जरी प्यायचा म्हटलं तर त्याच्यामध्येही बर्फ न घालता ऊसाचा रस प्यावा. ऊसाचा रस, काकडी हे सांगितलंच मी अगोदर, द्राक्ष म्हणा किंवा डाळिंब म्हणा, हे सर्व जे पदार्थ आहेत ते शरीरातली उष्णता कमी करतात. आणि सायंकाळी झोपताना लक्षात ठेवा गुलकंद मिळतं, गुलकंद मेडिकलमध्ये मिळतं गुलकंद. हे गुलकंदाचा अर्धा चमचा तरी सायंकाळी दोघांनीही प्राशन करून झोपणं हे आवश्यक आहे. आणि या गोष्टी जर तुम्ही करत नसाल, शरीरामध्ये जर खूप काही उष्णता असेल तर लक्षात ठेवा तुम्ही प्रेग्नंट राहू शकत नाही. अगदी IVF करा नाही तर काहीही करा. सत्य बोले माझी वाचा. मी चुकीचे कधी शब्द वापरत नाही. जे आहे तो माझ्या सद्गुरूंचा, गुरूंचा, भगवंताचा प्रसाद असतो. आणि हा प्रसाद त्यांनी दिलेला प्रसाद त्यांच्या चरणी अर्पण करतो. मी निमित्त आहे आणि सेवेला पूर्ण करा. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.